बोरगावमध्ये विजेचा धक्का लागून बिहारच्या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू. कामावर असताना काळाचा घाला. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नवीन डीपी लाईनवर सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत असताना विजेचा भीषण धक्का लागल्याने एका 19 वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. जुम्मन मोहम्मद नसीम असं या मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता आणि सध्या पेट नाका येथे राहत होता. बोरगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम रविवारी दुपारी सुरू होते. दुपारी 2:30च्या सुमारास जुम्मन हा डीपीवर चढून काम करत असताना लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. कामाच्या गडबडीत याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सुधीर कुमार विश्वकर्मा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस हवालदार शिवाजी यादव आणि हेड कॉन्स्टेबल थोरबोली यांनी प्राथमिक तपास केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी. जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस. संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस.